गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण एम ए हिस्ट्री पार्ट 1 कोर पेपर 1 हिस्ट्री थेअरी अँड मेथड्स यावरील MCQ टाईप दुसरा व्हिडिओ पाहत आहोत. यापूर्वी देखील आपण याच पेपरवरील काही MCQ प्रश्न पाहिलेले आहेत. आता आणखी काही आपण नवीन 20 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती संकल्पना भारतीय संकल्पना म्हणून ओळखली जाते? अवतारवादी संकल्पना, पारसी संकल्पना, ज्यू संकल्पना, रोमन संकल्पना. यातल्या पहिली जी संकल्पना आहे अवतारवादी संकल्पना हा योग्य पर्याय आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. युगवादी संकल्पना कोणाची आहे? 4 पर्याय दिले. ग्रीक संकल्पना, ख्रिस्ती संकल्पना, भारतीय संकल्पना, यहुदी संकल्पना. तर युगवादी संकल्पना ही भारतीय संकल्पना आहे, म्हणजेच भारतीय संकल्पना हा योग्य पर्याय आहे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इतिहास हा संघर्षाचा क्रम आहे, ही संकल्पना कोणी मांडली? भारतीय संकल्पना, इस्लामिक संकल्पना, ज्यू संकल्पना, रोमन संकल्पना. तर इतिहास हा संघर्षाचा क्रम आहे, ही संकल्पना इस्लामिक संकल्पना आहे, म्हणजे इस्लामिक विचारवंतांनी मांडलेली ती संकल्पना आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. इतिहास लेखनाचे सार्वभौम स्वरूप कोणी मान्य केले? 4 पर्याय दिलेले आहेत. कार्ल मार्क्स, इएचकार, पोलिबियस, एल्फिन्स्टन. योग्य पर्याय काय आहे? पोलिबियस. पोलिबियसने इतिहास लेखनाचे सार्वभौम स्वरूप मान्य केले आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. इतिहासाची ख्रिस्ती संकल्पना कोणत्या स्वरूपाची आहे? अर्थप्रधान, धर्मप्रधान, समाजप्रधान, युगप्रधान. तर अर्थातच धर्मप्रधान हा योग्य पर्याय आहे, किंवा हे उत्तर बरोबर आहे. का? इतिहासाची ख्रिस्ती संकल्पना कोणत्या स्वरूपाची आहे? धर्मप्रधान स्वरूपाची आहे, म्हणजेच धर्माला महत्त्व देऊन त्यांनी इतिहास लेखन केलेले दिसते. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रीक संकल्पनेत युगचक्राचा सिद्धांत कोणी प्रतिपादन केला? 4 पर्याय दिलेले आहेत. ॲरिस्टॉटल, पॉलिबियस, प्लेटो, सिडियस. तर योग्य पर्याय काय आहे? सिडियस. सिडियस यांनी ग्रीक संकल्पनेत युगचक्राचा सिद्धांत प्रतिपादन केला, म्हणजे योग्य पर्याय काय? सिडियस. पुढचा प्रश्न. इतिहास आणि समाजशास्त्र ही दोन्ही शास्त्रे एकमेकांवर अवलंबून असल्याचे विधान कोणी प्रतिपादन केले? 4 पर्याय दिले. मॅक्स म्युलर, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स, ॲरिस्टॉटल. योग्य पर्याय काय आहे? मॅक्स वेबर. म्हणजे उत्तर कोणतं बरोबर आहे? मॅक्स वेबर. मॅक्स वेबरने इतिहास आणि समाजशास्त्र ही दोन्ही शास्त्रे एकमेकांवर अवलंबून असल्याचे प्रतिपादन केले आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. भौतिकवादाचा सिद्धांत कोणी प्रतिपादन केला? नेहमी हा प्रश्न विचारला जातो आणि लक्षात ठेवायलाही सोपा आहे. आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत. नेव्हिस, हेरोडोटस, कार्ल मार्क्स, गिबन. तर भौतिकवादी सिद्धांत कोणी प्रतिपादन केला? कार्ल मार्क्स. म्हणजे योग्य उत्तर काय आहे? योग्य पर्याय काय आहे? कार्ल मार्क्स. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. भौगोलिक आधाराखेरीज इतिहास लिहिणे हे हवेत उडण्याजोगे आहे, असे कोणी प्रतिपादन केले?
इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. जॉन बरी, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स. तर योग्य पर्याय काय आहे? मिचलेट किंवा मिशले. भौगोलिक आधाराखेरीज इतिहास लिहिणे हे हवेत उडण्याजोगे आहे. म्हणजेच काय? माणूस हवेत उडू शकतो का? नाही. म्हणजेच इतिहास लिहिताना भौगोलिक परिस्थितीशिवाय आपल्याला तो इतिहासच लिहिता येत नाही. फॉर एक्झाम्पल, जे तिसरं पानिपतचं युद्ध अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेलं आहे. मग या तिसऱ्या पानिपत संग्रामामध्ये मराठे पराभूत झाले. मग का पराभूत झाले? वेगवेगळ्या कारणांचा आपण अभ्यास करतो. रसद वेळेवर मिळाली नाही, आपापसातील भाऊबंदकी किंवा योग्य नेतृत्व मिळालं नाही. त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाचं आणखी एक जे कारण आहे ते म्हणजे भौगोलिक परिस्थिती. की पानिपतचं जे मैदान आहे सपाट विस्तीर्ण अशा प्रकारचं मैदान, आणि तिथे अहमद शाह अब्दालीचं सैन्य आणि मराठे यांचं सैन्य समोरासमोर लढलं गेलं. मराठ्यांना समोरासमोर लढण्याचा फारसा अनुभव नव्हता. त्यांना गनिमी कावा किंवा लपून छपून अचानक शत्रू बेसावध असताना हल्ला करणे या गनिमी काव्याच्या तंत्र त्यांना अवगत होतं. समोरासमोर त्यांना लढण्याचं तंत्र फारसं माहीत नव्हतं आणि त्यामुळे पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. म्हणजेच इथे मिचलेट यांनी भौगोलिक आधाराखेरीज इतिहास लिहिणं हे किती अयोग्य आहे हे सांगताना म्हटलेलं आहे, भौगोलिक आधाराखेरीज इतिहास लिहिणे हे हवेत उडण्याजोगे आहे. हे कोणी प्रतिपादन केलं? मिचलेट. आणि ते बरंच नव्हे, पूर्ण सत्य असलेलं आपल्याला लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे, राजकारणाची कला आत्मसात करण्यास इतिहासाची मदत होते असे कोणी प्रतिपादन केले? 4 पर्याय दिलेत. पॉलिबियस, रँके, अमीर खुसरो, अब्दुल रजाक. तर योग्य पर्याय काय आहे? पॉलिबियस. म्हणजे पॉलिबियस हे बरोबर उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. ब्राह्मी लिपीची उकल कोणी केली? 4 पर्याय दिलेले आहेत. क्रोसे, कॉलिंगवूड, चार्ल्स, जेम्स प्रिन्सेप. तर ब्राह्मी लिपीची उकल जेम्स प्रिन्सेप यांनी केलेली. म्हणजे जेम्स प्रिन्सेप हा योग्य पर्याय आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, इतिहासवादाचा प्रवर्तक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? हेगेल, जॉर्ज विल्यम, हंटर, कार्ल मार्क्स. तर हेगेल हा योग्य पर्याय आहे. इतिहासवादाचा प्रवर्तक म्हणून हेगेलचा उल्लेख केला जातो. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. इतिहासवाद हा शब्द प्रथम कोणत्या देशात रूढ झाला? रशिया, ब्रिटन, जर्मनी, इटली. योग्य पर्याय काय आहे? जर्मनी. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. हेरोडोटस हा कोणत्या राष्ट्रातील इतिहासकार होता? रोमन, यहुदी, ग्रीक, पर्शियन. तर योग्य पर्याय काय आहे? ग्रीक. हेरोडोटस हा कोणत्या राष्ट्रातील इतिहासकार होता? ग्रीक. हेरोडोटसला इतिहासाचा जनक किंवा आद्य इतिहासकार म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? हेरोडोटसचा. ओके. हिस्ट्री ऑफ पेलोपोनेशियन वॉर हा ग्रंथ कोणी लिहिला? थ्युसिडाइड्स, जॉर्ज विल्यम, हंटर, कार्ल मार्क्स. तर योग्य पर्याय काय आहे? थ्युसिडाइड्स. थ्युसिडाइड्सने कोणता ग्रंथ लिहिला? हिस्ट्री ऑफ पेलोपोनेशियन वॉर. ओके. थ्युसिडाइड्सच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? असत्यावर भर, सत्यनिष्ठा, प्रमेयांना विरोध, भाषा रचना स्पष्ट.
तर थ्युसिडाइड्सच्या लेखनाचं प्रमुख वैशिष्ट्य काय होतं? सत्यनिष्ठा, सत्तेवर आधारित त्यांनी लिखाण केलेले. सत्यनिष्ठा हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. हेरोडोटसच्या लिखाणाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? 4 पर्याय दिलेले आहेत. प्रमेयांना विरोध, उत्तम कथनशैली, मुलाखत तंत्रावर भर, अप्रामाणिकपणा. तर हेरोडोटसच्या लिखाणाचं प्रमुख वैशिष्ट्य काय? उत्तम कथनशैली. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रीक इतिहास लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? 4 पर्याय दिलेले आहेत. मानवकेंद्री लेखन, असत्य घटनेवर भर, वैचारिक भूमिकेला विरोध, अयोग्य प्रमेय. तर योग्य उत्तर काय आहे इथे? मानवकेंद्री लेखन. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणाचा रोमन इतिहासकार म्हणून उल्लेख केला जातो? लिव्ही, थ्युसिडाइड्स, जॉर्ज विलियम, कार्ल मार्क्स. इथे रोमन इतिहासकार म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? लिव्ही. लिव्ही हा बरोबर पर्याय आहे. शेवटचा प्रश्न पाहूयात. हिस्ट्री ऑफ रोम या ग्रंथाचा ग्रंथकर्ता कोण? थ्युसिडाइड्स, जॉर्ज विलियम, लिव्ही, कार्ल मार्क्स. इथे योग्य पर्याय काय आहे? लिव्ही. हिस्ट्री ऑफ रोम हा ग्रंथ कोणी लिहिला? लिव्ही याने लिहिला आहे. ओके. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.